मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.25 किंवा 2.5 इंच. ज्यांना आपल्याला इथे चौकोनी गळा बनवायचा आहे, ज्यांना जर चौकोनी गळा रुंद हवा असेल तर खाली 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि ज्यांना गळा रुंदी जास्त नको पाहिजे तर त्यांनी 2.25 इंच घ्यायचे. मोंड्याचा आकार दिला तो कट करायचा आहे आणि गळ्याचा जो चौकोनी आकार आपण दिला तो पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. मोंड्याच्या बाजूनी थोडासा कपडा कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूनी सुद्धा थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि इथे आपल्याला गळ्याला पट्टी वगैरे काही लावायची नाही, मग आपण डायरेक्ट गळा जोडणार आहे. ज्यांना डायरेक्ट येत नाही त्यांनी पिना लावून घ्यायच्या आणि गळ्याच्या बाजूने ह्याप्रमाणे शिलाई टाकून घ्यायची. साधारण 1/2 इंच अंतर मोजून ही शिलाई आपल्याला पूर्ण करायची. मधला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. कपडा कट केला की छोटे छोटे कट असे गळ्यावरती मारायचे. कोपऱ्यात अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे आपल्याला अस्तर वळवायला प्रॉब्लेम येणार नाही. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला अस्तरमध्ये वळवून आणि वरतून द्यायची दाबटीप. व्यवस्थित अशी दाबटीप इथे द्यायची, म्हणजे परफेक्ट गळ्याचा जो चौकोनी आकार आपण बनवतोय तो बरोबर तयार होईल. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित दाबटीप द्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. कपड्याला पलटी करायचं आहे आणि पूर्ण अस्तर घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडनं जॉईंट करून. अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडायला नको याची पण काळजी घ्यायची. उरलेला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे व्यवस्थित असं कट करून छान अशी फिनिशिंग आपण ब्लाऊजला द्यायची. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. इथे आपण पॉईंट टाकून घेणार आणि खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला कॉन्ट्रास्ट चौकोनी तुकडे घ्यायचे. साधारण 3x3 असे चौकोनी तुकडे आपण घेतले. त्याच्याप्रमाणे आपल्याला त्रिकोण बनवायचा आहे. आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा अगदी कमी असला तरी ही डिझाईन आपण बनवू शकतो, इतकी सुंदर ही डिझाईन आहे. बघा, असे त्रिकोण आपल्याला बनवून घ्यायचे आणि ते आपल्याला इथे गळ्याच्या इथे लावून घ्यायचे याप्रमाणे. बघा, ह्याप्रमाणे आपण इकडनं लावले तसेच इकडनं सुद्धा आपल्याला हे त्रिकोण लावून घ्यायचे. अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप ही डिझाईन सांगितलेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, त्याप्रमाणेच दोघं बाजूने आपण सारखीच डिझाईन ही लावून घेतली. डिझाईन लावून झाली की सुंदर अशी लेस आपल्याला त्याच्यावरती लावून घ्यायची. बघा, अगदी व्यवस्थित अशी ही लेस आपण इथे लावणार आहे. दोघे बाजूनी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे.
ज्या कलरची आपण डिझाईन बनवली त्याच कलरची एक पट्टी आपल्याला घ्यायची आहे. पायपिंग करायची आपल्याला कमरेला, त्याच्यासाठी हे पट्टीला एका बाजूने आपण असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला ही पट्टी अशी सिंपल अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. जितकी पायपिंग आपल्याला जाड बारीक पाहिजे तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची. अगदी छान डिझाईन आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण ही पट्टी घेतली 3 इंच रुंदीची आणि लांबीला 15 ते 16 इंच लांब अशी आपण घेतली. तिला असं फोल्ड करायचं आणि कडेने एक शिलाई मारून घ्यायची. छान असं फूल आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यासाठी ही पट्टी आपण घेतलेली आहे. शिलाई मारली की तिला आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आहे आणि ज्या बाजूने आपण शिलाई मारलेली त्याच बाजूने पुन्हा एकदा तिथे शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ती पट्टी आपली एकसारखी होऊन जाईल. आता घ्यायचा आहे सुई दोरा आणि या पट्टीला आहे ना आपल्याला ज्या बाजूने आता शिलाई मारली ना त्याच बाजूने असे टाके टाकून घ्यायचे. बघा अगदी व्यवस्थित असे टाके टाकायचे आणि सुंदर असं फूल आपलं बनणार आहे. त्याच्यामुळे बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये फूल कसं बनवायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. बघा याप्रमाणे टाके टाकून झाले की आपल्याला दोघं जे टोक आहे तिथे आपला जो दोरा आहे पहिलं टोक आणि दुसरं टोक त्या दोऱ्याला आपल्याला गाठ मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित असं जवळ ते ओढून घ्यायचं, खेचून घ्यायचा दोरा आणि तिथे गाठ मारून घ्यायची, म्हणजे छान असं फूल तयार होतं. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये फूल कसं बनवायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. असं फूल बनवून आणि ब्लाऊजला लावू शकता. बघा इथे आपल्याला इथे सेंटरला हे फूल ठेवायचं आहे आणि इथे पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती एक छान असं शोचं बटन लावायचं आहे आणि अगदी कमी वेळात आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवली. मैत्रिणींनो बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.